अभिनेत्री श्रुती हसनने तिच्या अभिनयाची जादू साऊथपासून ते बॉलिवूडपर्यंत पसरवली आहे. सुपरस्टार कमल हसन यांची लाडकी मुलगी श्रुती हसन हिने रॉकी हँडसम, गब्बर इज बॅक, वेलकम बॅक, दिल तो बच्चा है जी यासारख्या अनेक चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडली आहे. यामध्ये तिने आपले अभिनय कौशल्य देखील सिद्ध केले आहे. कमल हसन आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री सारिका यांची मुलगी श्रुती केवळ तिच्या दमदार चित्रपटामुळेच नाही तर तिच्या स्पष्ट वक्ते विधानांमुळेही चर्चेत असते. ती जाहीरपणे आपले धाडसी विचार बोलण्यास मागे पुढे पाहत नाही, म्हणूनच तिचे नाव नेहमीच चर्चेत असते. आज ही अभिनेत्री तिचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रुती हसनचा जन्म 28 जानेवारी 1986 रोजी चेन्नई येथे झाला. फार कमी लोकांना माहीत आहे की श्रुतीचा जन्म तिच्या आईवडिलांच्या लग्नापूर्वी झाला होता. कमल हसन आणि सारिका दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. सारिका गर्भवती राहिल्या आणि त्यांनी श्रुती हसनला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर 2 वर्षांनी सारिकाने 1988 मध्ये कमल हसनशी लग्न केले. श्रुतीने तिचे सुरुवातीचे शिक्षण चेन्नई येथून घेतले. तिच्या संबंधी शाळेतला एक रंजक किस्सा आहे. श्रुतीच्या बालपणाबद्दल अनेक खास किस्से आहेत. त्यापैकी एक म्हणजे श्रुती हसन लहानपणी तिचे नाव बदलून शाळेत जायची. यामागील कारणही खूप मनोरंजक आहे. खरं तर तिला तिच्या मैत्रिणींना कळू द्यायचे नव्हते की ती एका सुपरस्टारची मुलगी आहे. तिला तिचे वडील कमल हसन आणि आई सारिका यांचे नाव उघड करायचे नव्हते. त्यामुळे ती तिची ओळख लपवून शाळेत जात असे. श्रुतीने शाळेत असताना तिचे नाव बदलून पूजा रामचंद्रन असे ठेवले होते. श्रुतीच्या या निर्णयामागील कारण म्हणजे तिला तिच्या शिक्षकांकडून शाळेतील इतर सर्व मुलांकडून मिळणारी प्रसिद्धी आणि स्टार ट्रीटमेंट टाळायची होती. ती प्रसिद्ध सेलिब्रिटी कमल हसन आणि सारिका यांची मुलगी होती, असाही दावा करण्यात आला की श्रुतीच्या पालकांनीच आपल्या मुलीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना शंका होती की काही लोक त्यांच्या वादग्रस्त लग्न आणि जन्मावरून तिला चिडवतील, कारण श्रुतीचा जन्म त्यांच्या लग्नापूर्वी झाला होता. या गोष्टींबद्दल वेगवेगळे दावे केले जातात. श्रुतीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली. वयाच्या 4व्या वर्षी तिचे वडील कमल हसन दिग्दर्शित हे राम चित्रपट एक छोटीशी भूमिका देखील केली. 2011 मध्ये श्रुतीला तेलुगू चित्रपट अनागानागा ओ थिरुडू आणि तमिळ चित्रपट सात ओम अरुवू यासाठी सर्वोत्कृष्ट साऊथ महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. श्रुती ही एक उत्तम गायिका देखील आहे. तिला सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. तिने संगीत दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. श्रुतीने 2009 मध्ये द एक्स्ट्रामेट्स नावाचा स्वतःचा संगीत बँड सुरू केला.